केवळ आपल्या इतिहासाचं स्मरण करून माहिती घेऊन आपल्याला चालणार नाहीये किंवा त्या स्मरणरंजनामध्ये रमूनही आपल्याला चालणार नाहीये. तर हा वारसा आपल्याला पुनर्जीवित केला पाहिजे, तो जिवंत केला पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला तो पोहोचवला पाहिजे. महत्वाचं आहे. 1708 साली शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि नंतर जवळजवळ 41-42 वर्ष म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात सर्वात जास्त अशी राजधानी राहण्याचा मान आणि छत्रपती राहण्याचा मान हा शाहू महाराजांना मिळाला. छत्रपती शाहू महाराज हे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक मानले गेले पाहिजेत, कारण त्यांच्या कार्यकालामध्ये मराठ्यांनी दक्षिणेच्या कावेरीपासून उत्तरेतल्या गढवालमधल्या कुमाऊपर्यंत, ओरिसामध्ये असणाऱ्या कटकपासून अटक पार करून पेशावरपर्यंत, सिंधू नदी ओलांडून अगदी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाण्याची इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा या मराठी माणसामध्ये प्रबळ केलेली आहे. सर, काय सांगाल, आज सातारा स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. 15वा सातारा स्वाभिमान दिन साजरा होत आहे, काय भावना आहेत? नमस्कार. आज सातारा शहराच्या वतीनं एक आनंदाचा दिवस आहे. राजधानी साताराच्या किल्ले अजिंक्यतारा येथे सातारा स्वाभिमान दिनाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. सातारा किंवा अजिंक्यतारा ही स्वराज्याची 4थी राजधानी आहे आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरनं हे स्वराज्य साम्राज्यामध्ये रूपांतरित झालेलं होतं. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणण्याचं कार्य स्वराज्य विस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस प्रत्यक्षात आलेलं होतं. म्हणून या अजिंक्यतारा किल्ल्यावर पूर्वीप्रमाणेच राजसदर आणि इतर सर्व वास्तू पुनर्निर्माणाचं कार्य राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे. या सातारा शहराच्या स्थापना दिनानिमित्त, स्वाभिमान दिनानिमित्त सातारा शहरातील सातारावासियांना, सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षांपासून सांगितलं जातं या ठिकाणी राज्य सदरचं काम होणार आहे, तर ते कधीपर्यंत चालू होईल आणि काय प्रस्ताव मंजूर झाला? मी यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने याला मान्यता दिलेली आहे. जवळपास 35 कोटीचा आराखडा आहे. या आराखड्यामध्ये संपूर्ण तटबंदी असेल, वॉकवे असेल, राजसदर असेल, त्यामध्ये सादरीकरण असेल, सर्व तलाव असतील आणि बागा असतील, या सर्वांचा समावेश आहे. निश्चितपणे आता कमिटीने याला मान्यता दिलेली आहे. लवकरच त्याचा समावेश या बजेटमध्ये पण होईल आणि मान्यता ही टेंडर आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण वेगवेगळी कामं यापूर्वी हाती घेतलेली आहेत. त्यामुळे किल्ल्यापर्यंत येणारा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीट झालेला आहे. किल्ल्यापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर लाईटची व्यवस्था झालेली आहे. किल्ल्याच्या महाद्वाराची जी काही पूर्वी बंदर झालेली होती त्याची दुरुस्ती आता झालेली आहे. काही तटबंदी दुरुस्ती झालेली आहे आणि किल्ल्यावर कॉन्क्रीटचं कामही आता सध्या चालू असलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण आता ह्या किल्ल्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण करून किल्ल्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा आराखडा. किल्ले सुंदरगडवर असंच एक विधायक कार्य सुरू. सातारा स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा
सहभाग असतो, सहकार्य असतं, अशी कमांडो अकॅडमी वेद अकॅडमीचे सागर लोहार आपल्याला विनंती आहे. सागर लोहार सन्मानित होत आहेत. कला वाणिज्य कॉलेजचे प्राचार्य दिलीप गायकवाड सर. छत्रपती शाहू महाराज यांच्यावर संशोधन ग्रंथ निर्मिती करणारे हे व्यक्तिमत्व प्राध्यापक पी एन शिंदे सर. डॉक्टर दीपांजली विद्या सोडमिसे, झुंबा फिटनेस. इकडे बघा, ऍडव्होकेट भाग्यश्री बोकेफोडे. इकडे 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 बघा. राजधानी विशेष सन्मान होतोय शिवेंद्र राजे ट्रेकर सातारा. अभिनंदन करूयात. इनरव्हील सातारा सिटी ग्रुपच्या अध्यक्षा आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप रुपाली गुजर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सागर पावशे यांचा सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय. निलिमा भिंतळे कार्य केलेलं आहे अशा सुवर्णा पाटील यांना विनंती. वाजवूयात या सन्मानासाठी, कारण तुमच्या सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये या संपूर्ण सोहळ्याचं संयोजन करण्यासाठी रविदादा मोरेश्वर आणि या सगळ्याच सहकारी